श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 35. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी करुणाकरा पंढरीशा रुक्मिणीवरा दीनबंधो दया सागरा. पुढे ग्रंथ बोलवी तू दयाळ विश्वंभर बहुधा आरती हे चराचर. भरण करशी जन्म दिल्यावर कामणे ते लक्ष्मी. तरी मम कामनेचा अर्थ ती ग्रंथाक्षरे व्हावी रसभरित. तरी ग्रंथा तरी भराभर उदित विश्वंभरा होई का. मागील अध्यायी उत्तम कथन. रेवणनाथाचा झाला जन्म सहन सारुके कृषी कर्म. बोलून या दाविले परी देवे करुण. अवचट देखिला अत्रि नंदन. जो शंकर सेवक तया लागुण तेची प्राप्त होतसे. हिरा तेज गूढ स्थाना लागुनी दडे तरी तया काढी हिरकणी. भेटी लागी येत धावोनी लोहा लागी चुंबक. का हंस पक्षी भक्षणांत कदान भक्षी मुक्ता विरहित. जरी गुंतला पिंजऱ्यात परी तेची भक्षितसे. देवी रेवण योगमूर्ती मार्गीच भेटला अवचट गती. दुग्धा लागी शर्करा निश्चिती लवण काही मिरवेना. असो ऐसा अवसर त्यात घडला परी अबुद्धिवंत. सिद्धी कळा घेऊनी चित्तांत अत्रि सुत दवडीला. दत्ते केले शहाणपण किंचित कळा त्या दाखवण. रक्षुनी आपले सकळ भूषण गेला निघुनी महाराजा. जेवी मर्कटाचने देवुनी मार्गी हिंडविती बुद्धिमंत प्राणी. देवी अत्रि आत्मज करुणी गेला महाराजा. एरीकडे रेवणनाथ प्रशव ठेवुनी स्वशेतांत. एवुनिया सिद्ध आऊत करिता झाला महाराजा. सकळ शेत झाल्या पाठी नाकदोर कवळुनी कर संपुटी. आऊत मार्गी फिरत जेठी गायना ते आरंभिले परी दत्त वचन. मंत्र प्रयोगे गायन दत्त महिमा ऐसे म्हणून प्रशभाते बोलतसे. एरी महिमा ऐसे वचन सहज बोले प्रयोगाने. परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रकट झाली ते ठाई. सिद्धी येऊनी अवतापाशी म्हणे कामना कोण तुझसी. एरू म्हणे तव नामासी श्रुत माते करी का. एरी म्हणे मी सिद्धी पूर्ण देहधारी महिमान. ऐसे एकता उत्तमोत्तम दत्त बोल आठवला. जेव्हा सिद्धी दत्त येता ते सिद्धीची सकळ वार्ता सांगून या रेवणनाथा गेला होता महाराजा. की हा प्रयोगिता मंत्र महिमा नामे सिद्धी पवित्र. प्रत्यक्ष होईल तुझ पुढे प्राप्त का म्हणे ते पुरवावया. मागणे जे आर्थिक कामना म्हणी तू तीस दाखवी बोलुनी. मग तितुके कार्या लागुनी सकळ कामना पुरविला. म्हणशील काय आहे प्रतापतीचा तरी वदता न ये आपुले वाचा. सकळ भोग जो महीचा प्राप्त करील क्षणार्धे. कारण तरू पाषणपर जितके असतील महीवर तितके कल्पतरू साचार करुणी देईल क्षणार्धे. आणि तुळवट जेत पाषाण खाणी तपाची दावी अपार करणी. की परिसतेवी चिंतामणी करुणी दावी क्षणार्धे. वसन भूषण धन कणक राशी अपार दावी नगा एसी. जे जे वर्तेल स्वकामणेसी तो अर्थ पुरविल बा. ऐसे सांगुणी अत्रि आत्मजे ओपिले होते मंत्रविज. ऐसे श्रुत होता सहजे दाटला होता गर्वाणे. परंतु निष्प्रह होता आनंद भरित. हाकित होता शेतात आऊत मंत्र प्रयोगी विचारित. सहज स्थिती केलीसे परी महिमा सिद्धी भेटता त्यात अधिक झाला आनंद भरित. म्हणे सतपंत सांगोणी दत्त गेला असे महाराजा. मग हातीचा सोडुनी आऊत दोर तिथे बोलता होय उत्तर. म्हणे शेती पैल असे तरुवर छाये करुणी वेष्टिला. तरी त्या शीतळ छायेत कणाच्या राशी अपरिमित. कणक करी एक क्षणांत चमत्कार दावी का. दृष्टी पडता कडक राशी मग मी म्हणेन सिद्धी तुझसी. मग जे कामना होईल देहासी ते मी तुझला सांगेन. तरी ऐसे परीक्षा वचन आधी दावी मज कारण. जैसा मोहोरा सुत मुंडोन अग्निरक्षी परीक्षे. की पक्षी कुळांते हंसदृष्टी परीक्षे ओपी पयतोय वाटी. की परिसा पारक पाषाण थाटी लोह मिरवी कनकाते. तेवी आता परीक्षापण दावी मिरवुनी अपार सुवर्ण. तेने मग संशय विरहित होवण गोड होईल चित्ताते. ऐसे बोलता रेवणनाथ सिद्धी आश्चर्य हास्य करीत. म्हणे महाराजा एक क्षणांत कणक धने भरीन सकळ मही. मग सहज आणुनी कृपादृष्टी विलोकितसे मही पाटी. तो नगा समान कणक धन थाटी अपार राशी मिरवल्या. ते पाहुनी रेवणनाथ म्हणे माते तू आहेसी सत्य. तरी आता सन्निध माते येथून या रक्षिका. तू सन्निध असता सर्व काळ पूर्वीसी सकळ इच्छा फळ. ऐसे बोलता ती वेल्हाळ बोलती झाली तयाते. म्हणे सन्निध राहीन आता परी गुप्त वर्तेन जगा करिता. धुवा न धरावी दर्शन स्प्रहता कार्य तुझे करीन मी. मग अवश्य म्हणे रेवणनाथ कार्य संबंधी असावे उदित. मग कनक धनराशी गुप्त अदृश्य सिद्धी मिरवली. त्यावरी सायंकाळ पर्यंत शेती प्रेरिले समग्र आहुत. मग गुरांसवे येऊनी गोठ गणांत वृषभाते बांधिले. रात्री करुणी शयनी शयन तो उदय झाला द्वितीय दिन. मग मनात म्हणे ब्रह्मनंदन व्यर्थ का कष्टे कष्टावे. शेती सायंकाळ पर्यंत सवस्वर हाकावे आहुत. तरी आता कष्ट केहुते व्यर्थ शरीरा शिनवावे. निधान असता आपुले हाती दैन्य भोगावे कवणे अर्थी. परिसला धन प्राप्ती मिळवू का जावे देशांतरा.
सुरसुरभी असता घरी तक्र मागावे घरोघरी चिंतामणी ग्रीवे माझारी असता चिंता का भोगावी ऐशा कल्पना अनुनी चित्ती सोडुनी दरे जाणे शेती तो दिन येत प्रहरविती सहन सारुक बोलतसे म्हणे वसा सोडुनी आऊत घरी बैसलासी कवने अरते एरू म्हणे जाऊनी शेतांत काय ताता करावे कष्ट करिता रात्रंदिवस काय मिरवले फळास एरू म्हणे धान्य खावयास पिकवावे पाडसा शेत पिकलिया अपारकनी मग सुख भोगुनी अवनी नातरी भ्रांती खावया लागुनी पुढे होईल बाळका ऐसे एकुणी तात वचन म्हणे कष्टे पिकवावे शेती अन्न तरी आपले ग्रही काय नुन म्हणून आता कष्ट करावे एरू म्हणे वा आपल्या ग्रहासी काय आहे न कळे मजसी नित्य स्थापुनी एरा कोरड्यासी दिवस परी लोटीतसे एरू म्हणे बोलसी खोटे सदन भरलेसे कनकवटे जाऊनी पहा खरे खोटे बोल माझे महाराजा तो हासुनी सहज स्थिती गमन करीतसे धवळारा प्रती तो कणक राशी धन अपरिमिती ग्रहा माझी मिरवती ते पाहून या सहन सारुका चित्ती आश्चर्यमानी दोंदिका म्हणे कैसे झाले कौतुक बाळ बोले करुण्या मग परम होऊनी हर्षयुक्त म्हणे वरदपाणी आहे सत्य कोणी अवतारी प्रतापवंत सिद्ध मुनी हा असे मग तो सहन सारुक ऋषी कदान सांगे कवन्या कार्यासी प्रमाण मानुनी त्याचे बोलासी तदनुसारे वर्तत मग तो रेवण ब्रह्मसुत काय करीतसे नित्यानित्य बुंधल ग्राम तो थोर अत्यंत मार्गावरी नांदतसे ते पांतस्थ येता मुक्कामासी पाचारुणी नेतसे सदनासी कामने समान आहारासी अन्न देतसे नित्यशा मग गावात पडली एका हाक की रेवण देत अन्न उदक मग चुंगावर चुंगारोक पांतिक सत्वर धावती मग जैसी ज्याची इच्छा घन तैसी पूर्वीनाथ रेवण वस्त्र पात्र अपारधन देहुनिया बोळवी रोग भोगादी मनुष्य येती ती सर्व दुःखांची पाहुणी शांती धन्य म्हणून ग्रहासी जाती यश कीर्ती वर्णितपे मग जगात होऊनी प्रसिद्ध सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध देश विदेशी जनांचे वृंद रेवण सिद्ध म्हणताती तो कोणी एके दिवशी मच्छिंद्रनाथ मही करीत नाना तीर्थ बुंदल ग्रामी अकस्मात मुक्कामाते पातला वस्तीशी धर्मशाळेत राहून करीत बैसला श्री गुरु चिंतना तो त्या गावीचे काही जन धर्मशाळेत पातले येताचे त्यांनी देखिला नाथ म्हणती बाबा उतरलासी येत तरी सारावया आपुला भक्त रेवण सिद्ध पहावा एरूपसे त्याते वचन रेवण सिद्ध आहे कोण मग ते सांगती मुळापासून ऋषी कर्मी शोध हा ऐसे एकता मच्छिंद्रनाथ जाऊनी पाहे अंतरी गुप्त तो दृष्टी देखता म्हणे चित्तांत अवतार असे हा एक आमचा सांगाती पूर्णांश हा नारायण प्राज्ञ चमस तरी प्रसन्न कोण झाला यास शोध करू तयाचा पुन्हा येऊनी धर्मशाळेत लोकांशी म्हणे गुरु कोण याते कोण मिरवला जगाते निज देहाचे नाम सांगा तो ते म्हणती बाबानाथ आम्हा नाही माहित मग स्तब्ध राहुनी मच्छिंद्रनाथ काय करी महाराजा पक्षी कुळांते पाचारुण घालिदा झाला इच्छा भोजन एक करी बैसवोन तुष्ट करुणी बोळवी श्री स्कंदी पक्षी मेळा मच्छिंद्र बैसुनी वेष्टी सकाळ जाय म्हणता होता वेळा अंबराते जाती पे मग पाचारुणी वनचरांसी त्यासही देत आहारासी आपले हस्ते व्याघ्र सिंहासी ग्रास देत महाराजा असे होता काही एक दिवस लोक म्हणती महापुरुषा हा ईश्वरची म्हणून यास श्वापद विहंगम स्पर्शिती मग धन्य धन्य म्हणून ख्याती रेवण सिद्धासी सांगती म्हणती आला आहे एक जती सर्वांपरी अद्भुत विहंगमादी श्वापदगण सहज घेतसे पाचारुण तेही येती संशय सोडून भेटी लागी तयाच्या करी स्कंदी करुणी आरोहण अन्नोदका ते सेवोन जा म्हणती करीती गमन तृप्त मना मिरवोनी म्हणाल बोलणे व्यर्थ चावटी तरी आपण पहावे तया दृष्टी पक्षी श्वापदे कोट्यानो कोटी तयापाशी येताती ऐसे एकुणी रेवण सिद्ध पाहू चालिला प्रताप सिद्ध तो येता देखील पक्षियांचे वृंद करी श्री मिरवले ते पाहुणी आश्चर्यवंत म्हणे वनचरी कैसे सांडिले द्वैत तरी फेडू या संशयाते प्रत्यक्ष सिद्ध कोण हा मग शीघ्र येऊनी आपले सदनी जाऊनी बैसले एकांत स्थानी दत्त मंत्र प्रयोगुनी प्रत्यक्ष करू सिद्धी ते मग होता प्रत्यक्ष सिद्धी म्हणे महाराजा विशाळ बुद्धी कवन कामने काय सिद्धी प्रत्यक्ष केले तुवा माते एरू म्हणे व कृपा सरिती तुष्ट करिसी सर्व जनांते तेची रीती पक्षी कुळांते तुष्ट करी श्वापदे की तुष्ट करिसी तरी कैसे हरुणी त्यांच्या देह बुद्धीसा मम सन्निध स्व अंगास संगोपावे जननीये एरी ऐकुनी वागुत्तर म्हणे महाराजा पक्षी आणि वनचर होणार नाहीत अद्वैत पर ब्रह्मवेत्या वासुनी जो स्थावर आणि जंगमात सर्वांचे नांदे हृदयांत तयाची या गोष्टी ह्या निश्चित जो अद्वैतपणे वसत असे हे महाराजा एक बोला जो जळरूपीच होऊनी ठेला तो जळा माझी मिळावयाला अशक्य काय उरेरजी तेवी ब्रह्मपरायण होता मग चराचरी नुरे द्वैत वार्ता अद्वेष्टा झाला सर्वभूता चराचरी महाराजा मग तो प्राणी सर्वभूत जगाते मानी आप्त आणि मग तेही मानिती त्याते सका सोयराती अमुचा तरी आता श्लाघ्यवंत आदी व्हावे ब्रह्मव्यक्त त्यावरी बोले रेवणनाथ ब्रह्मवेता करी माते एरी म्हणे चातुर्य खाणी
अत्री नंदन तुझा स्वामी, त्या ते स्तवोनी उगमी साध्य करुणी घेई का. तुझ तो साह्य झाल्या जाण, मग पक्षी श्वापदी अद्वैतपण. काय असे ते वडे कठीण, देवाधिक येतील की. स्वरलोक भूलोक तपोलोक, स्वर्गवासी सुरवर अनेक. चरण सेवा धुंदिक पंचितील, मग तुझी ऐसे सिद्धी बोलता वचन. चित्ती म्हणे हेची करीण, मग सर्व त्याग करुण. कारणांत प्रवेशे जया ठाई भेटला दत्त, तेथे जाऊनी वैसलानाथ. दत्त स्मरणी ठेवणी चित्त, वाट पाहे भेटीची. मनी दाटला भेटीचा योग, तेने अन्नोदकाचा झाला त्याग. मग दिवसेंदिवस शरीर भोग, शुष्क काष्ट दाही तसे. चालले तरुचे पर्णभक्षणा, येतसे काय जे घडून. दत्त वियोगे भेटी कारणे, काय वाचे वेला. मग ते पाहून मच्छिंद्रनाथ, म्हणे हा लागला प्रयत्नांत. तरी कोण गुरु आहे त्या ते समजला नाही अद्यापि. हा गुरु तो ऐसा कैसा, काळ रत्ना धुडोत्तर घालुनी फासा. गेला आहे अभ्यास भासा, निष्ठुर मन करून या. मग रेवण सिद्धाचा प्रताप, उसुनी घेतला जन्मुखे माप. ते म्हणती तो आहे जगबाप, परोपकारी असे की. किती एका घातले इच्छित अन्न, किती एका धले अपार धन. अपार जगाचे अकिंचनपण, अर्थाअर्थी हरितसे. ऐसी एकूणी जनाची गोष्टी, चित्ती म्हणे हा प्रताप कोटी. सिद्धी सकळ साधला जेटी, कोठे तरी गुरु कृपे. तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन. त्या सिद्धी ते पाचारुण, वृत्तांत श्रुत व्हावा की. मग अनिमा गरिमा लगिमा महिमा, ईशित्व वशित्व प्राप्ती प्रकामा. ऐशा अष्टसिद्धी नामा, पाचारिल्या प्रत्यक्ष. प्रत्यक्ष होत त्या शुभाननी, श्रीनाथाच्या लागल्या चरणी. नाथ म्हणे त्या ते पाहुणी, उत्तर मज सांगावे. रेवण सिद्ध हा महापुरुष, त्याचे सिद्धी दासत्वास. कोणती सांगा आहे आम्हास, गुरुवाक्ये करुणिया. तवती बोलती झाली महिमा, माते ओपिले दास्य नेमा. श्री दत्तात्रेय योगद्रुमे, मंत्र सिद्धी करुणिया. मग दत्तात्रेय हा ऐकुनी गुरु, म्हणे हा बंधूची साचारू आहे तरी सर्वांपारू. हित इच्छिने तयाचे, जैसा अर्थपिंडी भाग. मारुती देही उद्भवला योग, परी सीता हरणी भोगिला भोग. साय होऊनी तयासी, किंवा मागील संगे करुण. गोपाळ झाले वानर गण, सर्व साय होऊन. महात्मी कृष्ण वाढविला, देवी आपुली ऐसी मती. चमस नारायण स्वसंगती, तरी आरेवण सिद्धाप्रती. साई आपण व्हावे सर्वस्वी, मग तेथून निघे अतिवेग. गिरणार पर्वती आला चांग, भेटुनी अत्री आत्मज योग. रेवण सिद्धाचे व्रत कधी येले, सलिलपणी चरणी माता. ठेवुनी म्हणे अनाथनाथा, हे गुरुराजा दयावंता. साधक हिता भास्करू, तरी अवनी अवतार पूर्ण. प्राप्तिक चमस नारायण, तो तुम्हा करिता क्लेश दारुण. महिलागी भोगितसे, निर्वाण धरुणी चित्ती. बैसला आहे काननाप्रती, तरी कृपा बोध मारुत गती. दयावरी शिंचावा, हा एक सिद्धी आणुनी त्या भास. घालुनी गळा धुडोत्तर भास, तरी तो भास झाला क्लेश. मरण वाट त्या दावी, जेथे झाली तुमची भेटी. तेथेची वैसला काननपुटी. आहार जुनी प्राणकंठी, आणुन्या ठेविला तो. त्वचा झाली अस्ति व्यक्त, देहीचे रुधिर आटले समस्त. प्राणकासा विस चक्षु श्वेत, कार्पास समान दिसताती. सर्वांगीच्या शिरादृश्या, ढळढळीत दिसती महापुरुष. पोटपाट एक केलेश, हरिकटी समन मिरवत. तरी महाराजा सदैव पाऊले, वसा करावे काही इतुले. व कृपा करणे नव्हे भले, मही लागी मिरवावे. लोहाचे कणक करी परिस, तेने सांडिला पाकरस. तरी परिस ऐसे कोण द्यास, म्हणेल दगड मिरवेल. की एक तमाचा हरिपूर्ण, तेने सांगिले चांगुलपण. मग सविता राजतया कोण, मही लागी बोले की. आमचा वरद पाणी, स्पर्शिता जाई मौळी लागुनी. मग तो सर्वां लागुनी अवनी, ठेंगणेपणे माणितसे. ऐसी चाल सहज स्थित, गुरुची असे कृपामूर्त. तरी रेवणनाथ देह आहूत, कष्टानळिनी सांडावी. पहा जीवने केली लावणी, सुखा आणिले थोरपणी. ते शुष्क केली या मोहे करुणी, बुडू न शके जीवन ते. याची नीती पियुषा भास, सेविल्या ओपी संजीवनपणास. ते पुढे कोपल्या मृत्यूपदास, पाठविल की महाराजा. तरी त्या पियुष रसाच्या गावी, स्वप्ना माझी मृत्यू नाही. ऐसे तुमच्या हृदयी औदार्य बहु वसतसे. ऐसे बोलत्या युक्तिवाणाचे, ऐकुनी दत्त हृदयी प्रेमनाचे. डोलवुनी ग्रीवासाचे, हास्य करी आनंदे. मग तो उदार शांतदाता, सभे घेऊनी मच्छिंद्रनाथा. व्यान अस्त्र जलपुनी चित्ता, दया ठाई पातले. परी त्या उभय भव्यमूर्ती, जैसे उतरले दोन गवस्ती. की इंद्र वाचस्पती, प्राज्ञिकपणी मिरवले. की एक हरी एक हर, की दोन मंदिराचल किमिहागार. रेव मारुता होऊनी स्वार, दया ठाई पातले. तो येताची देखिला रेवणनाथ, कृषी शरीर काष्टवत. अस्तिमय प्राण व्यक्त, वाट पाहे दत्ताची. अति क्लेशी कंठी प्राण, पाहुनी श्रमला अत्री नंदन. प्रेमे कवळीला सदैवपणे, माय जैसी बाळ काते. की वसा लागी जैसी गाय, हंबरडा फोडी अति मोहे. देवी अत्री नंदने प्रेम हृदये, प्रिय भावे अलिंगिला. तेने ही चरणी ठेवुनी माता, होय प्रेमाश्रू ढाळीता. म्हणे आजी भेटली माझी माता, निढळवाणी वसाते. मग तो महाराज तपोराज, हृदयी धरी अत्री आत्मज. मग साधक हिताचे शोज, उल्हासे ओपितसे. जैसे सुता लागी तात,
हिता लोपुनी परत्र होत देवी दुर्वास सहोदर मोहित होऊनी हिता मोहितसे परम आराधुनी कृपे न्याहाळी करणी ओपिली मंत्रावळी तेने तद्घटी अज्ञान काजळी निघून गेली सर्वस्वी मग तो ज्ञानी हृदयी दिवटा नृत्य करीतसे तत्व चोहटा तेने करुणी द्वैत काटा अंकुराते खुडी येला मग कृपे आराधुनी वज्रशक्ती भावी चर्चिली दिव्य विभूती तेने करुणी देहस्थिती शक्तिवान मिरवली मग सवे घेऊनी रेवणनाथ गिरनार पर्वती गेला दत्त तेथे वैसुनी दिवस अमित विद्यावसन नेसविले ब्रह्मज्ञान रसायन विपुलपणी केले पान तेने करुणी ऐक्यपण चराचरी मिळवले ऐसा झाला तया ते आभास की मीच स्वामीचा भास मीच व्याप्त चराचरी असे एक देही मिरवल मग पक्षी कुळा वनचरांसहित अचलपणी पाषाणलता समीप येती पाचारिता रेवणनाथा वंदावया ऐसी अद्वैत दृष्टी होता मग रसायनादी शीघ्र कविता वेदपाठी ज्योतिष अर्था प्रवीण कळा व्याकरणी धनुर्धर जळतरणी वैद्य नाटके चातुर्य गीत गायिनी मुकशास्त्रादी अश्वारोहणी चतुर्दश विद्या निरोपिल्या उपरी नानाशास्त्र प्रवीण अस्त्रे सांगितली मचिंद्रा समान वज्र अस्त्रादी वाताकर्षण संजीवनी सांगितली वातास्त्र धूमास्त्र अग्नि अस्त्र नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र जलद अस्त्रादी खगेंद्रास्त्र ब्रह्मास्त्रादी निरोपिली निर्वाण रुद्रास्त्र वासव शक्ती देवास्त्र मोहनास्त्र दानवास्त्र गती असो ऐसे वर्णिता किती अपार अस्त्री मिरविला मगडातपंती दीक्षा देऊन उन्मणी मुद्रा फाडिले कान त्वा माझी दिव्य ज्ञान गळा कंथा ओपिली देवविती शुद्ध सारंगी अनुभूत माझे नाना अंगी कुबडी फावडी देह प्रसंगी देह विदेही मिरवला ऐसा होऊनी पूर्ण स्थित मग सवे घेऊनी मच्छिंद्रनाथ मार्तंड पर्वती गेले त्वरित नागेश्वरनाथा वंदिले तेथे करुणी देव दर्शन व्रत घेतला विद्ये कारणी मग शाबरी विद्या कवित्व रचना महीवर मिळवितसे असो सर्व साध्य झाल्यावरी मा वंदे मांडिले बहुतान गजरी हरिहरादी सहाय्यकारी गिरनार पर्वती आणिले सुवरलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी पुण्यश्लोक गणगंधर्व सुरवर अनेक मावंद्यास आणिले ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्र भास्कर सकळ समुच्चय पर्वताकार मावंद्या ते पातले 4 दिवस यथायुक्त सोहळा भोगिला अपरिमित मग प्रसन्न होऊनी सकळ देवते पूर्णवरा ओपिले वर देहुनी सकळ विद्येसी जाते झाले स्वस्थानासी रेवण सिद्धही तीर्थाटनासी अत्री आत्मजे पाठविला तिथे हिंडता अपार महिसी तो विटग्राम मानदेशी तेथे येऊनी मुक्कामासी सहज स्थिती राहिला तो तेथे सरस्वती ब्राह्मण जान्हविका स्त्री तया लागुण लावण्यलतिका स्वरूपवान चंद्रासी वदने लाजवितसे उभय स्त्री पुरुष एकचित्ती जेवी ते लोह चुंबकरीती किंवा जगप्रिय गवस्ती अवियोग प्रीती वाहिले की विनतोयाची संगती की विवरस्ताची एकनीती की भावा अंगी सिद्ध भक्ती सदा धवळारी नांदतसे तो याय उभयंता जाण प्रपंच वही वाटती एक प्रमाण परी इतके असोनी जठरी संतान शून्यपणे निर्वत सप्तपुत्र झाले तयासी परी ते बाळपणी पंचोत्व देहासी 7वे 8वे दिवशी 10वे दिवशी पंचत्व होय असो षटपुत्र देहांत पावले यावरी 7वे उदय पावले ते 12 दिन वाचले तेने हर्षले विप्रमण कांतेसी म्हणे परम वेल्हाळे पंचम षष्ठ भक्षिले काळे हे 12 दिन वांचले केवळ काळ वेळ लोटली येणे एक आणि चुकल्या परिस तो 10 वर्षांचा होय आयुषी तरी आता या पुत्राशी भेनसे सर्व तागे ऐसे कांतेशी बोलुणी वचन पारसे मांडिले परम आवडीने ग्रही करुण पंचपक्वाने घाली भोजन विप्रांसी तो ते दिवशी रेवणनाथ भिक्षा करीत आला देत अलक्ष काजवणी त्या द्वाराते पुढे पाऊल ठेवितसे तो त्या विप्रे देखिले दुरोणी वाढते पात्र ठेविले धरणी ऐसाची बाहेर येऊनी नाथा निकट लखबगे तव तेजपुंज हाटक कांती देखता विप्र म्हणे चित्ती आप्रू तापसी अवतार क्षिती कोणीतरी आहे की ऐसाची सोहळा लखबगे करुण नाथ चरणी मस्तक ठेवून म्हणे महाराजा प्रयोजन माझे घरी आहे की ऐसे असोनी मज दारिद्र्याचे मनोरथ डावलुनी जाता किमर्थ तरी हे तुम्हा नव्हे यथार्थ अनाथासनात करावे मी हीनदीन जाती ब्राह्मण काय करावा उत्तम वर्ण सेवा चोर अतिथी कारणे व्यर्थ संसारी मिरवतो ऐसे बोलुनी लाडवाणी माथा वारंवार ठेवी चरणी आपुला वर्णा सर्व टाकुनी विवळ झाला भावार्थे त्यावरी नाथ बोले त्यासी आम्ही शूद्र तू विप्र मिरविसी मज नमस्कार वया तुझसी अर्थ नाही जाणीजे एरू ऐकुनी बोले वचना शूद्र जातीचा ब्राह्मण तो मातंगा करील नवण अन्य वर्ण चुकेल कैसा कडू बक्षिता काय होय गोडा होणार नाही धडफुडा प्राज्ञिक मानिला जेने वेडा तरी त्या पंडिता धिक्कार तरी ऐसे वर्म निपुण मज कैसे येईल घडूना परी देखावे श्रेष्ठ वचना ऐसी विनंती करीतसे ऐसे बोलता विप्र त्याते मनात म्हणे रेवणनाथ हा विप्र आहे प्रज्ञावंत बोला परी चालतसे ना तरी बोलता सोपे आचार दाविता टीर कापे तरी आता असो याते स्वल्प सिद्धार्था ते मिळवू
मग विप्राचा धरुणी हात संचार करी त्याचे ग्रहांत विप्रे नेऊनी स्वस्तनांत महाराज वैसविला पात्र लगबगे आणि वाढून सर्व पदार्थ भरी प्रेमी करुण पात्रा निकट बैसोन भोजन सारी नाथाचे पुण्य विप्र नेमुन सगळ्यांचे करी संगोपन तरी आपण न उठे नाथापासून परमभक्तीसी गुंतला देशी शर्करेशी पिपीलिका काढू जाता दडपी मुखा देवी भक्तीचा धरुणी आवाका विप्र गुंतला नाथ भक्ती असो ऐसे परमभक्ती नाथाची झाली जठर तृप्ती एरीकडे विप्रपंगती गेले भोजन सारुनिया विप्र गेले आपुले सदनी एरीकडे नाथा लागुनी भोजन झाल्या नम्रवचनी बोलता झाला विप्रतो म्हणे महाराजा आजी चालेना वस्तीसी सेवावे माझे सदन उदयिक प्राप्त काळी उठण जाणी असेल तरी जावे पाहुणी तयाचा परम आदर अवश्य म्हणे विधी कुमर एकांत स्थानी शयनावर नाथ रेवणी पहुडविले नाथ शयनी होता निद्रित आपण भोजन सारुनी त्वरित वाळा सार करुणी येत नाथापाशी त्वरेने तो सूर्य गेला असताशी मग उठुनी बैसला तापसी पुन्हा वंदुनी नाथ चरणांसी उपाहार करावा म्हणतसे तव नाथ म्हणे आता भोजन झाले आहे न इच्छी म्हण मग आपला नित्य नेम सारुण पुन्हा शैनी पहुडला सरस्वती ब्राह्मण निकट बैसून नाथाचे चुरितसे चरण तो मध्यरात्री झाली पूर्ण तेव्हा विपर्यास वर्तला बाळ जे होते मातेपाशी सटविने झडपिले त्यासी परमते झाले कासाविसी शोक सिंधू चंबळला हाक मारी स्वभरत्या ते म्हणे बाळ कासाविसी भाऊ होते विप्र म्हणे त्या कांते ते होईल तैसे होऊ दे तू न करी आता काही अनुमान निद्राभंग होईल नाथा कारण आपले प्रारब्ध मुळीच घेन बरवे कैसे होईल गे मागे आचरलो काही पाप ते भोगितो अमुपा आता ही मोडिता स्वामीची झोप सुर्व पुढे दिसेना ऐसे बोलुनी कांते ते श्रीनाथाचे चरण चुरित तो सविता सुताचे येऊनी दूत बाळपाशी आकर्षिला काढुनी चैतन्य जीव दशारूप घेऊनी गेले यमा समीप एरीकडे शव स्वरूप बाळ देही मिरवले मग तो मायेचा मोह दारुण हृदयी पेटला विरह अग्न मग मंद रुदन भरता नयन जान्हवी तेव्हा करीतसे तो प्रातकाळ समय झाला शैनीनाथ जागृत झाला तो मंद रुदनार्थ आकर्णिला एकाएकी तयाने नाथे ऐकुणी मंद रुदन विप्रासी म्हणे रडते कोण एरू म्हणे बाळकाचा प्राण कासा विस होतसे म्हणून मोहस्थित नाथा अज्ञानपणी रडते कांता ऐसी ऐकुणी तयाची वार्ता बाळा आणि म्हणतसे मग तो विप्रस्व कांते वाशी एवणी पाहे स्वपुत्राशी होते मिरवले प्रेत दसेशी आका मारुणी ते दवा म्हणी महाराजा प्राणरहित बाळ झाले निश्चित ऐसे ऐकुणी रेवणनाथ ब्रह्मचित्ती शोभला म्हणी मी या स्थळी असता ऐसा लादला कृतांता तरी तो कृतांत पाहीन आता पाहुनी नाहीसा करीन मी ऐसे दुर्घट शब्द वदवना ब्राह्मणासी म्हणे बाळ आण तवते शरीर उचलवण नाथा लागी अर्पितसे तवते बाळ परम गोमटे नाथ पाहे आपुले दृष्टी चित्ती हळवळुनी म्हणे नष्ट कर्म काय उदेले विप्राशी म्हणे वाळत होते उतकेची झाले काय नितांत एरी म्हणे कृपावंत बाळ सातवे हे असे बाळ होता बाळंतपणी मृत्यू पावले पंच सप्तदिनी द्वादश दिन तपपराज्ञी बाळ सातवे हे असे तरी आता असो कैसे हिन प्रारब्ध आहे आम्हास ते सुफळपणी कर्मलेश फळा कैसे येईल की परी असो होणार ते झाले अमुचे सेवेसी चित्त रंगले ते पुण्यांश हेची तुले वारंवार लाधो की ऐसी बोलता विप्रवाणी अंतर जाणीतले प्रांजळपणी मग सरस्वती विप्रापाचारुणी बोलता झाला महाराजा म्हणे वसा 3 दिवस जतन करी बाळ तनुसा मी स्वतः जाऊनी यमपुरी साती बाळे आणि तोकी मग अमरवंत मंत्रुणी विभूती चर्चिली बाळ शवाप्रती म्हणे विप्रा बाळ हे क्षिती येणे नासनार नाही रे ऐसे सांगुनी त्वरिता त्वरित तेथून निघता झाला नाथ व्यान अस्त्र जल्पुनी सनात ती वेगेसे चालेला भोवते अस्त्राचे करी भ्रमण तेने हिमालयाचे अंबुकण शीतळ करून या जाण यथास्थित मिरवले जैसे शीताचे झुळके आत समीप पावक निश्चित तेने करुणी शरीरात बाधा न करी अंगाते देवी आदी नामास्त्र सवे मिळवणी योगपात्र प्याणास्त्र मुखी स्तोत्र जल्पुनी गिरी वेदला सज चालिला यमपुरी संचार करी यक्ष धवळणारी तो धर्मराज बाहुनी नेत्री आसनाहुनी उठलासे बैसवनी आपले कनकासनी षोडशोपचारे पूजिला मुनी सहज करपुटी नम्रवाणी धर्मराजे आराधिला म्हणे महाराजा योगदक्ष विमर्तकामी योजिला पक्ष तरी ते वधुनी सुढाळ पक्ष मज यक्षा ते तुष्टवी एरू म्हणे यमपुरनाथा ही सरस्वती विप्राचे घरी असता तुवा येऊनी तयाच्या सुता हरण केले कैसे रे तरी जे घडू नये ते घडले परी आता मागुती देईचे वहिले आणि षटपुत्र त्याचे कोटे ठेविले तेही आता देई अनोनी तरी या बोलासी वर्तना तू ते ना ए जरी घडूना मग मम कोपाचा प्रळयाग्न उरोण देई तुझ लागे ऐसे बोलता रेवणनाथ विचार करी तेजोब्दी सुता म्हणे चांगले बोलुनी याते शिवधरे ते धाडावा
आपल्या सर्वस्वी निमित्ताकडून अधिकारी करावा उमा रमण, हा सिद्ध तेथे गेल्याने दृष्टी पडेल प्रताप, ऐसा विचार करुणी मानसी, बोलता झाला योगी यासी, म्हणे महाराजा मम बोलासी, चित्त द्यावे यथार्थ, हे महाराजा हरिहर आणि तिचा तो नाभी कुमार, हे मुख्य यांचा कारभार, सकळ करणे तयांचे, जरी म्हणाल कैसे रीती, त्रिवर्ग त्रिकामी असती, शिवक्षयी विधी उत्पत्ती, रक्षण शक्ती विष्णूची, तरी यक्षपती तो तमोगुण विहारी, आम्ही त्याची करीतो चाकरी, मारणी तारणी अमुचा करी, काही एक नसेजी, तरी आता प्रतापराशी, गमन करावे कैलासासी, आराधुनी शिवचित्तासी, सप्तपुत्र न्यावे जी, अनिक कोण सांगतो उत्तर, तेथेची आहेत सप्तकुमार, तरी दावणी आपला बुद्धी संचार, कार्य आपुले करणेजी, मजवरी जरी आला आपण कोपोना, तरी मी काय हीन दीना, क्षय करता उमा रमण, प्रसिद्धपणी मिरवतसे, क्षय करता आहे भव चराचरी, शास्त्रादी बोलती साचार, आपणही आहात जाणीव सर्व, अंतरंग सर्वांचे, ऐसे असुनी महाराज, का कोपानणी योजिता मज, सोज्वळ तेजी अर्कराज, तम धवळारा नंदविता, तुम्ही सर्वांचे ज्ञान दिवटे, कुपी पडता अज्ञान वाटे, हे योग्य नव्हे तुम्हा हळवटे, धोपटवंती मिळे नाका, ऐसे बोलता धर्मराज, मान तुकावी तेजपुंज, म्हणे हे पंचाननाचे काज, ते सत्यार्थ बोलसी तू, तरी आता कैलासी जाईन, ऐसा आहे पंचानन, तो सर्व दृष्टी पाहिन, अमित्रपण त्या सुद्धा, ऐसे बोलुनी योग धारणी, उडता झाला मग तेथुनी, व्यान अस्त्रमुखी स्तवोनी, कैलासा ते पातला, आता तेथे कथासार, होईल तितुकी धुंडी कुमर, मूळ काव्य ग्रंथापर, नरहरी कृपे वर्णित, स्वस्ती श्री भक्ती कथासार, संमंत गोरक्ष काव्य किमियागार, सदा परिसोत भाविक चतुर, पंचत्रिशाध्याय गोडहा, श्री कृष्णार्पणमस्तु, शुभम भवतु, श्रीरस्तु, श्री नवनाथ भक्तिसार, पंचत्रिशाध्याय समाप्त, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.